नमस्कार मित्रांनो, श्री मराठी स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. न कळत जोडले प्रेम, भाग 46. अभि तिचा हात धरून तिला त्या खोलीच्या बाल्कनीत घेऊन गेला आणि तिला तिथे अरेंज केलेल्या चेअरवर बसण्यासाठी डोळ्यानेच खुणावले. तशी ती त्या चेअरवर जाऊन बसली आणि नंतर अभि तिच्या पायाशी बसला. त्याने अलगद तिचे हात हातात घेतले आणि हलकेच त्यावर आपल्या ओठांची मोहर उमटवली. बस इथेच तिच्या सर्व सेन्सेसने काम करणं बंद केलं. त्याचा स्पर्श नेहमी तिला धुंद करायचा. एक वेगळ्याच विश्वात रममात होऊन ती सारं काही विसरायची. अभि म्हणाला, आय नो, खूप दुखावले आहे मी तुला. तुझ्या कॅरेक्टरवर शंका घेतली. बट आय स्वेअर टू माय मॉम इट वॉज नॉट ॲन इंटेन्शनली, जस्ट अ फेज होता तो. आणि त्यात मी नाही स्वतःवर कंट्रोल ठेवू शकलो. मला माहिती आहे तू मला कदाचित नाही माफ करणार, पण एकदा विश्वास ठेव. आय प्रॉमिस, कधीच तुझ्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. मला सर्व सत्य उमगले आहे आणि त्यासाठी तू जी शिक्षा देणार हा मला मान्य असेल. फक्त एकच मागणी आहे तुझ्याकडे. ज्याप्रमाणे मॉम आणि तनू मला सोडून गेल्या ना, त्याप्रमाणे तू तरी जाऊ नकोस. आय बॅडली नीड यू. यू आर माय लाईफ लाईन. आय कांट लिव्ह विदाऊट यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट. अभिने बसल्या जागीच तिच्या कमरेला घट्ट असा विळखा घातला आणि लहान मुलासारखा तिला कंटाळून रडत होता. जणू काही ती कुठेतरी दूर निघून जाईल या भीतीने तो आपली पकड तिच्या भोवती अजूनच मजबूत करत होता. त्याच्या अशा कृतीने भांबावलेल्या तिला काही उमगत नव्हते. या क्षणाला तिला फक्त अभिला होणारा त्रास दिसत होता आणि तो त्रास काहीही केल्या तिला घालवायचा होता. त्याला त्याने केलेल्या चुकीची जाणीव झाली. याचं सारं काही आलं. स्त्री अशीच असते. माया, ममता, प्रेम भरभरून असतं तिच्यात आणि कुणाला दुःखात तर ती बघू शकत नाही. आणि त्यात ती व्यक्ती जर तिचा जीवलगा असेल तर मग मुळीच नाही. तिचे हात त्याच्या केसात फिरायला लागले. तसा त्याचा अश्रूचा बाण अजूनच फुटला. आराध्या म्हणाली, अभि, काम डाऊन. इकडे बघा माझ्याकडे. सी मी कुठेच जाणार नाही. इथेच आहे मी तुमच्याजवळ, तुमच्या खूप जवळ. लुक ॲट मी. आराध्या समजावणीच्या सुरात अभिसोबत बोलत होती. तिने त्याचा चेहरा उन्नत केला आणि हलके त्याच्या माथ्यावर ओठ टेकवले. त्याने पाणावलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे बघितले आणि म्हणाला, विल यू मॅरी मी. त्याच्या डोळ्यात आस होती. तिच्याकडून त्याला अपेक्षित उत्तर मिळावं. याच्या अशा अनपेक्षित प्रश्नाने थोडा वेळ ती गोंधळली. आराध्या म्हणाली, यस आय विल. तिने उत्तर देऊन डोळे गच्च मिटून घेतले. जणू काही खूप चुकीची गोष्ट करत होती ती. आणि अभि मात्र तिचं उत्तर ऐकून स्तब्ध झाला होता. आभाळ 2 बोट राहिले होते त्याला. आनंद गगनात मावत नव्हता. आज त्याला त्याची एंजल, त्याची शोना मिळाली होती. आराध्या म्हणाली, पण माझ्या काही कंडिशन्स आहेत. त्या मान्य असतील तरच. चेअरवरून उठत त्याच्याकडे पाठ करून आपल्या डोळ्यातील अश्रू अलगद पुसत बोलत होती ती. अभि म्हणाला, तुझ्या सर्व अटी मान्य, फक्त माझी हो. खूप चुकाट ठेवेल तुला. अँड आय नो तूही खूप प्रेम करते माझ्यावर. त्यामुळे तुला जे हवंय बिंदास माग. हा अभिषेक जगातील सारं सुख तुझ्या पायाशी आणून ठेवेल. अभि तिला मागून मिठीत घेत म्हणाला. तशी आराध्या टर्न झाली आणि तिने त्याच्यासमोर हात पुढे केला. आराध्या म्हणाली, असं नाही, मला प्रॉमिस हवंय. मी जे मागेल तुम्ही द्याल मला. अभि म्हणाला, तू माझा जीव जरी मागितला तरी हसत हसत तुझ्या स्वाधीन करेल त्याला. अभि मिश्किल हसत तिच्या कमरेभोवती विडका घालत म्हणाला आणि तिच्या तळ हातावर ओठ टेकवले. आराध्या म्हणाली, स्टॉप इट अभि, हे असं काही बोलत जाऊ नका. आणि तुमचा जीव माझा आहे आता. त्यावर तुम्ही हक्क गाजवू शकत नाही. त्याला काही करण्याचा विचार जरी केला ना तरी तर माफ करणार नाही तुम्हाला. लटक्या रागाने त्याच्या छातीवर मारत तिनेही आपली मिठी घट्ट केली. अभि म्हणाला, बरं बाबा, नाही बोलणार असं काही. पण मग सांग तरी नक्की काय हवे तुला. अभि प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघत होता. ती हळूच त्याच्या मिठीतून बाजूला झाली आणि त्याला म्हणाली, माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा. त्याच्या डोळ्यात बघत तिने प्रश्न केला. अभि म्हणाला, स्वतःपेक्षाही जास्त. तिचा हात हातात घेत त्याने विश्वासाने भरलेल्या नजरेनं सांगितलं, तुमच्या नावावर जितकी पण प्रॉपर्टी आहे, जेवढे पण शेअर्स आहेत, ते सर्व तुम्ही उद्याच माझ्या नावावर कराल आणि लगेच आपण कोर्ट मॅरेज करणार. आराध्या एवढं बोलून बाल्कनीच्या रेलिंगला टेकून उभी राहिली. आता या क्षणी अभिशी नजर पण मिळू शकणार नव्हती.
तिला स्वतःचेच मन खात होते, पण तिच्या ध्येयासाठी आणि अभिच्या सुखासाठी हे करणे गरजेचं होतं. अभि म्हणाला, ठीक आहे, उद्या सर्व तुझ्या नावे होऊन जाईल. अजून काही? आणि हो, आज सर्व लिगल डॉक्युमेंट्स बनवून घेतो. उद्याच कोर्ट मॅरेज करू आपण. आता खुश ना? तिच्या गालावर बोट टेकवत म्हणाला. आराध्या म्हणाली, नको, तुम्हाला काही करण्याची गरज नाही. मी धीरजला सांगून सर्व डॉक्युमेंट्स रेडी करून घेतलेत. उद्या फक्त कोर्टात जाऊन आपण त्यावर सही करायची आणि रीतसर प्रोसिजर पूर्ण करून मग घरी यायचे. आराध्या अभिकडे बघत बोलते. अभि म्हणाला, ठीक आहे, जशी तुझी इच्छा. लव्ह यू शोना. अभि आनंदाने तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. आराध्या म्हणाली, अभि एक विचारू? अभि म्हणाला, स्वतःसमोर असलेल्या चेअरवर बसून तिला आपल्या मांडीवर बसवत अभि हुंकारला आणि तिच्या भोवती आपली पकड घट्ट केली. आराध्या म्हणाली, तुम्ही का लगेच तयार झालात? मला जाब नाही विचारणार? काही प्रश्न नाही तुमच्या मनात? आराध्या अविश्वासाने अभिकडे बघत होती. अभि म्हणाला, माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. तू जे काही करशील ते निव्वळ चांगल्या हेतूने. अभिने समोर टेबलवर ठेवलेल्या बॉक्समधून एक जिलेबीचा तुकडा उचलला आणि तिच्या तोंडासमोर धरत नजरेने तिला खा म्हणाला. बस. त्याच्या या वाक्याने आराध्या पूर्ण निशब्द झाली आणि पुन्हा डोळ्यात असलेल्या अश्रूंनी डोळ्याचा बाहेर पळ काढलाच. तिच्या गोऱ्यापान गालावर ओघळणारे अश्रू स्वतःच्या ओठांनी टिपण्याचा मोह अभिला आवरता आला नाही. त्याने तिचा चेहरा आपल्या दोनही हातात पकडून अलगद गालावर ओघळणारे तिचे अश्रू आपल्या ओठांनी टिपले. त्याच्या या कृतीने तिच्या सर्वांगावर सरकन काटा आला. त्याचं प्रेम, तिच्या प्रती असलेला विश्वास, त्याच्या नात्यांविषयी असलेली निष्ठा, एकूण सर्व गोष्टी तिला गिल्टमध्ये टाकत होत्या. आराध्या मनातच म्हणाली, नका ठेवू अभि एवढा विश्वास माझ्यावर. त्या लायकीची नाही मी. तुम्हाला मी डिझर्व नाही करत. पण हो, एवढं नक्की सांगेन, तुम्हाला तुमच्या वाटेचं सुख आणि हक्क नक्की मिळून देईल. त्यानंतरही आराध्या दूर निघून जाईल तुमच्यापासून. खूप नशीबवान आहे तुमच्या मामाची मुलगी. जिचं अस्तित्व तुमच्या आयुष्यात नसून देखील तुमचे जीवनसाथी बनून येणार आहे. आणि मी अभागी. तुमचं प्रेम माझं अस्तित्व असून देखील ते स्वतःच्या ओंधळीत सामावून घेऊ शकत नाही. अभिकडे एकटक बघत मनातच बोल. अभि म्हणाला, चल. अभिने तिचा हात धरला आणि तिला घेऊन तिथून बाहेर निघाला. आराध्या म्हणाली, कुठे चाललोय अभि आपण? त्याच्या मागे चालत असलेल्या तिने प्रश्न केला. अभि म्हणाला, डू यू ट्रस्ट मी? एकदा गरकन मान मागे वळून त्याने तिला विचारलं आणि तिने ही क्षणाचाही विलंब न करता यस आय डू लगेचच असं उत्तर देऊन तीही मोकळी झाली. तशी इयर टू इयर स्माईल आली त्याच्या चेहऱ्यावर. चुकावला होता तो तिच्या उत्तराने. त्याने हाताला धरून तिला बाहेर आणले आणि बाहेर बघते तर काय, आश्रमातील बगीचा चहूबाजीने फुलांनी सजवलेला होता. आश्रमातील छोटी मोठी सर्व मंडळी तिथे जमली होती आणि भरीसभर म्हणजे विकासराव, सुबोधराव, शीतलताई, आदित्य आणि रिया ही तिथे उपस्थित होते. आराध्याने एक नजर सर्वांवर टाकत अभिला डोळ्यानेच हे सर्व काय असे विचारले असता त्याने तिला फक्त सोबत चल असा इशारा केला आणि तिला घेऊन गार्डनच्या अगदीच मधोमध येऊन उभा राहिला. अभि म्हणाला, अरुण. अभिने अरुणला आवाज दिला तसा अरुण एक फुलांनी सजवलेला ट्रे घेऊन त्याच्या समोर हजर झाला. आराध्या म्हणाली, हे काय आहे अभि? त्याने त्या ट्रेकडे बघत उत्सुकतेने विचारले. अभि म्हणाला, इट्स अवर एंगेजमेंट शोना. अभि आनंदाने तिचा हात घट्ट पकडून म्हणाला. तिने एक नजर अभिकडे आणि एक नजर विकासरावांकडे बघितले. तसे विकासरावांनी तिला डोळ्यानेच आश्वस्त केले. अभि म्हणाला, कॅन आय डू द ऑनर्स? एका हातात ट्रेमधील अंगठी आणि एका हातात तिचा हात घेत अभि म्हणाला. आराध्या म्हणाली, बट पप्पा आणि मम्मा, त्यांना याची कल्पना. आराध्या अडखळत म्हणाली. तसं अभिने तिला सावरलं आणि तिचं अर्धवट राहिलेलं वाक्य पूर्ण करत म्हणाला, त्यांना याची कल्पना दिली आहे मी. सी. त्याने गेटच्या दिशेने तिची मान वळवली. तसे तिला विजयराव आणि प्रियाताई नजरेस पडले आणि त्यांच्या मागे गिफ्ट बॉक्स घेऊन येत असलेला आकाश आणि श्रेया पण. अभि म्हणाला, खुश. त्यांना सांगूनच सर्व करतोय मॅडम. आता तरी तरसवू नका. अभि एवढंसं तोंड करून तिच्याकडे बघत होता. तिला क्षणभर त्याच्या उतावीळपणावर हसायलाच आलं. विजयराव तिच्या शेजारी येऊन उभे राहिले आणि विकासराव अभिच्या शेजारी. तिच्या मनातील चलबिचल ओळखून विजयरावांनी तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला धीर दिला. विजयराव म्हणाले, सर्व काही ठीक होईल. जे होते ते स्वीकार आणि पुढे हो, मागे हटू नको. तिला एका साईडने मिठीत घेत विजयराव म्हणाले. विकासराव म्हणाले, हो आराध्य बाळ, आपण आपल्या ध्येयाच्या अगदी जवळ आहोत.
असं समज आता. त्यामुळे माघार घेऊ नको. हेच हवं होतं तुला, हो ना? बघ आता सर्व काही सुरळीत होईल आणि तेही लवकरात लवकर. आता जास्त विचार करू नकोस. माझा अभि वाट बघतोय. विकासराव तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले. तशा प्रियाताई तिच्या जवळ आल्या आणि त्यांनी तिचा हात धरून पुढे होत अभिच्या हातात दिला. अभिने अलगद तिचा हात आपल्या हातात घेऊन तिच्या बोटात अंगठी सरकवली आणि त्याच बोटावर आपले ओठ टेकवले. एकच जल्लोष आणि टाळ्यांचा गडगडाट झाला. विजयरावांनी अभिसाठी आणलेली अंगठी काढून तिच्या पुढे धरली आणि डोळ्यांनीच अभिला घाल म्हणून सांगितले. तसं तिने ती अंगठी हातात घेऊन अभिकडे बघितले. त्याच्या डोळ्यात तर तिच्या प्रती असलेलं प्रेम आणि भरभरून असलेला आनंद दिसत होता. तिने एकदा विजयरावांकडे आणि एकदा विकासरावांकडे बघितलं. दोघांनीही तिला डोळ्यांनीच आश्वस्त करत धीर दिला. तेव्हा तिने डोळे बंद करून एक दीर्घ श्वास घेतला आणि अभिच्या बोटात अंगठी सरकवली. आदित्य, रिया, अरुण, धीरज, आश्रमातील सर्वच जण आनंदाने नाचत होते. त्यांच्या लाडक्या आराध्याने आज तिच्या आयुष्याचा जोडीदार निवडला होता. अभिला तर काय करू आणि काय नाही असे झाले होते. तो एकदा आराध्याकडे आणि एकदा आपल्या हातातील अंगठीकडे बघत होता. त्यानंतर दोघांनी केक कापून सेलिब्रेशन केले आणि आश्रमातील सर्वांना जेवणाचा आस्वाद घेण्यास सांगून बाकींच्या सोबत बिझी झाले. या सर्वात एक व्यक्ती खूपच दुःखी होऊन लांबूनच सर्व काही बघत होती. संताप होत होता त्या व्यक्तीचा. जे होतं ते सर्व सहन करण्याच्या पलीकडे गेलं होतं तिच्या. त्यामुळे कोणालाही न सांगता ती व्यक्ती तडक तिथून बाहेर पडली. थोड्या वेळाने आश्रमातील एका रूममध्ये आराध्या म्हणाली, अंकल, पप्पा, काय होतं हे सर्व? मी तुमच्याकडून हे एक्सपेक्ट केलं नव्हतं. आराध्या काकुळतीला येऊन विकासराव आणि विजयराव यांना बोलत होती. विकासराव म्हणाले, हे बघ आराध्या बेटा, आपल्या प्लॅनसाठी हे खूप महत्त्वाचं होतं आणि कदाचित हा खेळ उद्या संपेल. बघ तू. विजयराव म्हणाले, हो आराध्या, तू बघितलंस ना कशी बिथरली होती ती व्यक्ती. आराध्या म्हणाली, हो पप्पा, ते सर्व ठीक आहे, पण अभि, त्याचं काय? त्यांना तर त्यांच्या सोबत काय होतं याची तुझभर कल्पना देखील नाही. मी सर्व गोष्टी परफेक्ट प्लॅन केल्या होत्या आणि त्यात तुम्ही हे एंगेजमेंट करून भावनिक गुंता जास्तच वाढवला. आय नो हे सर्व खरं नाही आहे, पण अभिला तर खरं वाटते ना. या सर्व गोष्टींचा त्रास होईल त्यांना. सत्य समजल्यावर नाही सहन करू शकणार ते. आराध्या डोळ्यातून अश्रू काढत त्यांना सांगत होती. आराध्या म्हणाली, मी खोटे मॅरेज पेपर्स तयार करून घेतलेत. उद्या त्यावर अभिची साईन घेऊन त्यांच्याशी खोटं लग्न करेल आणि तेही सर्वांदेखत. कारण मला ती व्यक्ती पण हवी आहे तिथे. माझ्या या स्टेपने ती व्यक्ती कळवळून उठणार हे नक्की आणि तेव्हाच आपल्याला तिचा पर्दाफाश करायचा आहे. विकासराव म्हणाले, हो बेटा, तिला ही गोष्ट माहीत होती की अभिची आई सर्व सोनार इंडस्ट्रीची मालकीण होती आणि ती गेली तेव्हा तिने सर्व काही अभिच्या नावे केलं होतं. त्यामुळे त्यावेळी ती सर्व प्रॉपर्टी सुबोध आणि आम्ही दोघांनी संमतीने सुमतीच्या नावे केली होती आणि नंतर सुमतीने अभिच्या. आणि आता जेव्हा उद्या सर्वांदेखत अभि ती प्रॉपर्टी तुझ्या नावाने करेल ना, तेव्हा तिला खरा धक्का बसणार. आराध्या म्हणाली, अंकल, पण बाबा कसे का तयार झाले सर्व प्रॉपर्टी त्यांच्या नावे करायला? विकासराव म्हणाले, बेटा, सुमतीने सुबोधला आईचे प्रेम दिले होते. त्याच्या आणि शीतलच्या लग्नाचा घाटही तिने घातला होता. शीतलची बेस्ट फ्रेंड होती सुमती आणि सुबोधला तर कायम लहान भावाप्रमाणे सांभाळायची, जपायची. आमच्या कॉलेजमध्ये नव्हती सुमती पुण्याच्या दुसऱ्या नामांकित कॉलेजात शिकायची. त्यामुळे माझी तिची तशी ओळख नव्हती. मला लग्न करायचे नव्हते म्हणून सुबोधने पहिले लग्न करण्याचे ठरवले आणि त्याप्रमाणे शीतल आणि सुबोधचे लग्न झाले. त्याच लग्नात मी सुमतीला पहिल्यांदा बघितले आणि तिच्या प्रेमात पडलो. हळूहळू भेटी वाढत गेल्या आणि तीही माझ्या प्रेमात अखंड बुडाली. तोवर यांचाही संसार छान फुलत चालला होता. मग काही दिवसांनी ठरवलं की सुमतीच्या घरी जाऊन तिला मागणी घालायची. पण असं समजलं की तिच्या वडिलांना प्रेम वगैरे या गोष्टी पटत नाही. खूप प्रयत्न केला तिच्या वडिलांना समजवण्याचा, पण व्यर्थ. शेवटी तिला पळवून आणली आणि तिच्यासोबत लग्न केलं. आमच्या घरात तिचे हसतमुखाने स्वागत झाले. एकाच वर्षात आमच्या जीवनात इवल्याशा सुखाचं आगमन झालं. पण दैव बघ कसं असतं. जिथे आम्ही आईबाप होणार म्हणून खुश होतो, तर दुसरीकडे लग्नाला 3 वर्ष उलटूनही देखील
शीतलची फूस रिकामीच होती. खूप दवाखाने करूनही सुबोध आणि शीतलला अपत्य प्राप्त होत नव्हती. अभिचा जन्म आम्हा सर्वांसाठी आनंद आणि लक्ष्मी घेऊन आला. त्याच्या जन्मानंतर आमची खूप भरभराट झाली. आमचा व्यवसाय, त्याचा विस्तार खूपच वाढला. सुबोधनेही अभिलाच आपला मुलगा मानून घेतला. आमचे वडील जरा जुन्या विचारसरणीचे असल्याकारणाने त्यांना सुबोधला मुलं होणार नाही हे काही पचत नव्हतं. न कळत ते ह्या सर्वांसाठी शीतलला जबाबदार मानायचे आणि त्यातच काही दिवसात त्यांची प्रकृती खालावली. त्यांनी त्यांची बिल बनवली आणि त्यातील काही अटी शर्ती वकिलाला आमच्यासमोर वाचण्यास सांगितल्या. आराध्या म्हणाली, कसल्या अटी व शर्ती? विकासराव म्हणाले, बाबाची पहिली अट होती की मी सुबोधने आमची स्वतःची खाजगी संपत्ती वगळता सर्व वडिलोपार्जित संपत्ती अभिच्या नावे करावी आणि जेव्हा अभि 18चा पूर्ण होईल त्यावेळेस ती संपत्ती त्याच्या नावे उतरेल. दुसरी अट अशी होती की जर वयाच्या 18 वर्षाआधी जर त्याचा मृत्यू झाला तर सर्व प्रॉपर्टी ही दान धर्मात दिली जाईल. आणि त्यावेळी सुबोधलाही मुलं नसल्याकारणाने तोही या गोष्टीसाठी तयार झाला आणि आमची खाजगी वगळता वडिलोपार्जित सर्व प्रॉपर्टी अभिच्या नावे करण्यात आली. पण अभि सज्ञान होऊस तर ती प्रॉपर्टी सुमतीच्या नावे राहील, पण सुमती फक्त केअरटेकर असेल हेही नमूद करण्यात आले आणि त्यानंतर तिने ती प्रॉपर्टी अभिच्या नावे करावी असे सांगण्यात आले. आराध्या म्हणाली, आणि हेच कारण नडलं पुढे घडलेल्या साऱ्या गोष्टीसाठी. पण आता सर्व काही सत्य बाहेर येईल आणि ते मी आणेल. तुझा खेळ लवकरच संपेल आणि तोही उद्याच. दूर कुठेतरी बघत आराध्या बोलत होती. काय होईल पुढे? हा सारा खेळ कोणी रचला असेल? जेव्हा अभिला सर्व खरं समजेल तेव्हा माफ करेल का तो आराध्याला? कोण असेल ती व्यक्ती जिने एवढ्या सर्व लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त केले? सर्व काही कळेल, पण पुढच्या भागात. हा भाग कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.